नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। शेती क्षेत्रात सुधारणा सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीची शुक्रवारी म्हणजेच 9 जानेवारी रोजी विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी भेट घेतली। या भेटीत शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्न शेतकरी नेत्यांनी या समितीच्या समोर मांडले। कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होते। या संकटावर उपाय म्हणून सर्व शेती पिकांना किमान आधारभूत किमतीची म्हणजेच हमी भावाची हमी देणारा केंद्रीय कायदा आणावा अशी मागणी देशभरातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केली आहे। मग शेतकरी नेत्यांनी काय मुद्दे या समितीच्या समोर मांडले? कर्जमाफीवरती शेतकरी नेत्यांनी काय भूमिका घेतली? शेतकरी नेत्यांनी पुढच्या महिन्यात आंदोलन यात्रेची घोषणा का केली आहे? या सगळ्या विषयांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं शुक्रवारी म्हणजेच 9 जानेवारी रोजी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नवाब सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी त्यांनी सांगितलं की प्रस्तावित कायदा शेतमालास किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी पैसे दिल्यास शिक्षेची तरतुदीसह शेतकऱ्यांचे संरक्षण करेल। पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमधील शेतकरी नेत्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश होता। पंजाब आणि हरियाणा यासारख्या राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांचा पूर्ण हमीभाव मिळतो असा चुकीचा समज पसरवला जातोय। प्रत्यक्षात मात्र गुणवत्तेच्या निकषातील तफावत अथवा प्रति एकर खरेदीची मर्यादा घालून शेती पिकांच्या दरात कपात केली जात असल्याचंही शेतकरी नेत्यांनी या समितीच्या निदर्शनास आणून दिलं। त्यासोबतच गुजरातमधील कापूस उत्पादक शेतकरी, राजस्थानचे भुईमूग उत्पादक शेतकरी, तर पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमधील भात उत्पादक शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं शेती पिकांची विक्री होत असल्याचं या समितीच्या समोर सांगितलं। ज्या राज्यांमध्ये भावांतर योजना लागू केल्या आहेत तेथील शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई पिकांसाठी निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमती एवढी नसल्याचा शेतकरी नेत्यांनी दावा सुद्धा केलाय। हमीभावाच्या मागणीसाठी हरियाणाला लागून असलेल्या पंजाब सीमेवर वर्षभर आंदोलन केलेले SMK अराजकीय चे निमंत्रक जगजित सिंग डल्लेवाल यांनी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचं नमूद करत सर्व पिकांच्या MSPला कायदेशीर हमी देण्याची मागणी केली। पिकांना खात्रीशीर भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं सुमारे 43 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचंही डल्लेवाल यांनी सांगितलं। काही लोक असं म्हणतात की यासाठी 20,000 कोटी ते 1.50 लाख कोटी रुपयांची गरज लागेल आणि यामुळे देशावर आर्थिक भार पडेल। पण मग कॉर्पोरेट लोकांनी दिलेली हजारो कोटी रुपयांची कर्ज का माफ करण्यात आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला। अमृतसर, गुरदासपूर आणि त्यासोबतच तरनतारण इथे किमान आधारभूत किमतीहून कमी भावात भात पीक विकावं लागल्याचंही शेतकरी नेत्यांनी या समितीच्या निदर्शनास आणून दिलं। शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी म्हणजेच प्रति क्विंटल 1,000 रुपये दरानं बाजरी विकावी लागली, परंतु त्यांना दरातील फरक म्हणून देण्यात आलेली भरपाई केवळ 575 रुपये होती। भातामध्ये अधिक ओलावा असल्याचं खोटं सांगण्यात आलं। परिणामी शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 150 ते 250 रुपयांचं नुकसान झाल्याचा दावाही हरियाणातील शेतकऱ्यांनी या समितीच्या समोर केला। त्यासोबतच सरकार थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी न करता व्यापाऱ्यांकडून खरेदी करत असल्यानं व्यापाऱ्यांना पूर्ण हमीभाव मिळतो, मात्र शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा खूपच कमी दर मिळत असल्याचंही या शेतकरी नेत्यांकडून सांगण्यात आलं। या सगळ्यांमध्ये समितीच्या समोर शेती क्षेत्रातील ज्या समस्या आहेत त्यांचा पाढा या शेतकरी नेत्यांनी वाचून दाखवला। शेती क्षेत्रात सुधारणा सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं समिती स्थापन करण्यामागे तत्कालीन कृषी कायद्यांमुळे निर्माण झालेली गंभीर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती कारणीभूत होती। 2020 मध्ये केंद्र सरकारनं लागू केलेल्या 3 कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला। या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरती किमान आधारभूत किमतीच्या म्हणजेच MSPच्या भवितव्यावर आणि कृषी बाजार समिती व्यवस्थेवर आणि त्यासोबतच करार शेतीत शेतकऱ्यांच्या संरक्षणावर विपरीत परिणाम होईल अशी भीती त्यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती। याच पार्श्वभूमीवरती राजधानी दिल्लीसह अनेक भागात दीर्घकाळ आंदोलनं सुरू राहिली आणि सरकार आणि शेतकरी संघटनांमधील संवाद पूर्णपणे ठप्प झालेला होता। या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयानं या परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं होतं। एकीकडे सार्वजनिक सुव्यवस्था तर दुसरीकडे कोट्यवधी शेतकऱ्यांचं हित असा संवेदनशील समतोल राखण्याची गरज न्यायालयासमोर होती। त्यामुळे न्यायालयाने थेट धोरणात्मक निर्णय देण्याऐवजी वस्तुस्थितीचा तटस्थ आणि सखोल अभ्यास व्हावा, तसंच सरकार आणि शेतकरी
यांच्यात विश्वासाचा दुवा निर्माण व्हावा या उद्देशानं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता। समितीमार्फत कृषी कायद्यांचा प्रत्यक्ष परिणाम, त्यासोबतच त्यातील त्रुटी, तसंच विविध भागातील आणि विविध स्तरातील शेतकऱ्यांवर होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला। आंदोलन करणाऱ्या तसंच न करणाऱ्या शेतकऱ्यांचं मत, कृषी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि इतर संबंधित घटकांचे दृष्टिकोन ऐकून सर्वसमावेशक चित्र उभं राहावं हा त्यामागचा म्हणजेच या समितीच्या स्थापनेमागचा हेतू होता। या प्रक्रियेमुळे सरकार आणि शेतकरी संघटनांमधील तणाव कमी होऊन संवादाचा मार्ग पुन्हा खुला होईल अशी अपेक्षा सुद्धा त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीनं हे अधोरेखित केलं की शेती क्षेत्रातील सुधारणा या केवळ कायदेशीर किंवा आर्थिक विषय नसून त्या थेट शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत। त्यामुळे कोणतीही सुधारणा करताना शेतकऱ्यांना विश्वास, तटस्थ अभ्यास आणि व्यापक सल्लामसलत आवश्यक आहे आणि त्यासाठीच समितीची स्थापना करण्यात आलेली होती। या समितीनं 21 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अहवाल सादर केला। त्या अहवालात देशातील शेतीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि संकट कमी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावाला कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली आहे। हा अहवाल 2 नोव्हेंबर 2024 रोजी न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेला आहे। उच्चस्तरीय समितीचे अध्यक्षपद हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नवाब सिंग यांच्याकडे आहे। या अहवालानुसार केवळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेले शेतकरी दररोज केवळ 27 रुपये कमवतात। इतक्या कमी उत्पन्नावर उपजीविका टिकवणं आणि चांगलं राहणीमान राखणं हे केवळ आव्हानात्मकच नाही तर जवळजवळ अशक्य आहे, ज्यामुळे ते संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याचं निरीक्षण आहे या समितीनं या अहवालात नोंदवलेलं आहे। दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना हमीभाव कायद्याच्या हमी संदर्भात केरळ काँग्रेसचे जोस के मनी यांनी प्रश्न विचारला होता। त्यावर उत्तर देताना शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार बांधील असून शेतीमालाला किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP देण्याच्या संदर्भात कायदा करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यसभेत प्रश्न उत्तराच्या तासात स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारची या मागणीच्या विरोधातली भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे आता संयुक्त किसान मोर्चा अराजकीयनं पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात एल्गार पुकारलेला आहे। शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी गुरुवारी म्हणजेच 8 जानेवारी रोजी फेब्रुवारी महिन्यापासून देशव्यापी आंदोलन यात्रा सुरू करण्याची घोषणा केली आहे। शेतीमालाला किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावाला कायदेशीर हमी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेती WTOतनं वगळण्याची मागणी डल्लेवाल यांनी केली आहे। तसंच प्रस्तावित बियाणे विधेयक 2025 विरोधातही आंदोलनाची हाक या शेतकरी नेत्यांनी दिली आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कन्याकुमारी येथून शेतकरी यात्रा सुरू होईल आणि मार्च महिन्यापर्यंत ती चालेल। या काळात देशभरातील 1 लाखांहून अधिक गावांमध्ये पंचायत ठराव संमत करून घेतले जातील। या ठरावांद्वारे हमीभावाला कायदेशीर हमी देण्याची मागणी करण्यात येणार आहे। ही यात्रा 19 मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य रॅलीनं समाप्त होणार असून त्यानंतर हे सर्व ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केले जाणार आहेत असंही या शेतकरी नेत्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा देशभरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। आता हमीभाव कायद्याच्या हमीवरून तुम्हाला काय वाटतंय? केंद्र सरकार असा कायदा करेल का? दुसरीकडे शेतकऱ्यांची देशव्यापी कर्जमाफी केंद्र सरकार करण्यासाठी पाऊल टाकेल का? या शेतकरी नेत्यांच्या मागण्या मान्य होतील का? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।